नमस्कार, हवामान अंदाजे यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत करतो। राज्यामध्ये आता धो पावसाला सुरुवात होणार आहे। गरमीची लेवल वाढलेली आहे। पुढचे काही तास महत्त्वाचे ठरणार आहेत। नेमका पाऊस आता कोणत्या जिल्ह्यामध्ये जोरदार राहील, कुठे मुसळधार पाऊस राहील, सविस्तर अंदाज आता बघण्याचं काम या व्हिडिओच्या मार्फत आपण करणार आहोत। त्यासाठी हा व्हिडिओ एकदम शेवटपर्यंत बघा। आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राइब करून नोटिफिकेशन बेलला ऑल वरती टाका, जेणेकरून तुम्हाला रोजची रोज हवामानाचे अपडेट सर्वात आधी बघायला मिळेल। सध्या जर पाहायला गेलं तर आता पावसाचं प्रमाण देखील वाढणार आहे। अशा सर्व अपडेट आता तुम्हाला या चॅनलवरती आपण देणार आहोत। तसेच तुमचा जिल्हा तालुका कोणता आहे कमेंटमध्ये सांगा, जेणेकरून आम्ही तुमच्या जिल्ह्याचा अंदाज देण्याचा प्रयत्न करणार आहोत। तुमच्या जिल्ह्याची माहिती नक्की देऊ, त्यासाठी फक्त तुमच्या जिल्ह्याचे नाव आम्हाला कमेंटमध्ये सांगू शकता। तर चला पाहूयात आता सविस्तर अंदाज। तर या ठिकाणी बघू शकता, सध्या जर विचार केला तर आता विजांच्या कडकडाटासह पावसाचं आगमन राज्यात होणार आहे। तुळजापूर बार्शीला काही भागात चांगला पाऊस सकाळी झाल्याचं बघायला मिळालेलं आहे। सोलापूर पेठच्या भागात सकाळी पावसाने हजेरी लावलेली होती। आता राज्यात चांगला पाऊस आपल्याला बघायला मिळेल। विजांच्या कडकडाटासह आज पावसाचं आगमन बऱ्यापैकी भागात राहणार आहे। तसेच इकडे सांगलीला सध्या पाऊस सुरू आहे। विटा, कराड, कोडोली, राजपूरच्या काही ठिकाणी तुरळक भागात सध्या पाऊस सुरू झालेला आहे। आता एवढंच नाही तर राज्यात खूप मुसळधार पाऊस आता पुढच्या काही तासात सुरू होणार आहे, कारण गरमीची लेवल सर्वांनाच माहिती कशाप्रमाणे आता उष्णता वाढलेली आहे। तर चला आता नेमका पाऊस कोणत्या जिल्ह्यातून सुरू होत आहे, कोणत्या जिल्ह्यात मुसळधार पडणार आहे, अशा जिल्ह्यांची नावे आता आपण जाणून घेऊयात। आता काही ठिकाणी विजांसह पाऊस येत आहे। वाऱ्यांचा वेग कमी झाल्यामुळे आता जोरदार पाऊस पडेल। तर चला सविस्तर अंदाज आता बघू। तर इकडे बघू शकता, आता सध्या पावसा लवकरच वातावरण सक्रिय होणार आहे। तो भाग म्हणजे इकडे शिरूर अंतपालचा आहे। शिरूर अंतपाल उदगीरच्या भागात विजांच्या कडकडाटासह मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस राहणार आहे। कुठे मध्यम राहील तर कुठे जोरदार राहील। तसेच इकडे औसा, भाडाचा भाग असेल, लातूरचे भाग असतील, या ठिकाणी आपल्याला मध्यम ते जोरदार, काही ठिकाणी मुसळधार पाऊस आज बघायला मिळणार आहे। तर रेणापूरचा भाग आहे, मुरुडचा भाग आहे, या ठिकाणी देखील विजांच्या कडकडाटासह मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता बघायला मिळणार आहे। सर्वाधिक पावसाचा जोर राहणार आहे तो भाग म्हणजे रेणापूर, काही शिरूर अंतपाल व लातूर रोडचा जो रेल्वे जंक्शनचा भाग आहे, त्या भागापासून ते इकडे रेणापूरच्या भागापर्यंत, रेणापूर पासून ते इकडे शिरूर अंतपाल पर्यंत आपल्याला मध्यम ते काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता ही बघायला मिळणार आहे। तसेच काही ठिकाणी अतिशय जोरदार पाऊस देखील होऊ शकतो। आता फक्त लक्ष देऊन बघा, आपण सर्व जिल्ह्यांचा, तालुक्यांचा अंदाज बघणार आहोत। कुठे कसा पाऊस राहील, कुठे मध्यम पाऊस राहील, कुठे जोरदार पाऊस राहील, सर्व काही बघायला मिळणार आहे। तर चला आता पुढच्या जिल्ह्यांचा अंदाज आपण बघूयात। तर इकडे बघू शकता, या ठिकाणी बर्दापूरचा भाग असेल, बर्दापूरच्या भागात देखील विजांच्या कडकडाटासह तुफान पाऊस पडणार आहे। आता सध्या आज जर विचार केला तर काही ठिकाणी चांगला पाऊस आहे। ऑगस्ट महिन्यामध्ये आता चांगला पाऊस आपल्याला बऱ्यापैकी भागात पाहायला मिळणार आहे। कुठे मध्यम राहील तर कुठे जोरदार पाऊस राहील। जसेच इकडे बघू शकता, आता इकडे ऑगस्टच्या सुरुवातीला चांगला पाऊस राज्यातील बऱ्यापैकी भागात सुरू झालेला होता। आता अहमदपूरला देखील पावसाचं आगमन येत्या 2 तासात आहे। जळकोटला आहे, अहमदपूरला आहे, घाटनांदूरला आहे, लातूरला आहे, या ठिकाणी देखील आपल्याला चांगला पाऊस बघायला मिळणार आहे। मध्यम ते जोरदार पाऊस बघायला मिळणार आहे। तसेच ऑगस्टच्या शेवटच्या आठवड्यात देखील चांगला जोरदार पाऊस आपल्याला बऱ्यापैकी भागात बघायला मिळू शकतो। तसेच इकडे अंबेजोगाईला आहे, त्या 2 तासात मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता बघायला मिळणार आहे। अंबेजोगाई, घाटनांदुरा, बर्दापूर, केज, कळंबचे भाग असेल, या ठिकाणी विजांच्या कडकडाटासह मध्यम ते जोरदार तर काही भागात मुसळधार पावसाची शक्यता आपल्याला बघायला मिळणार आहे। तर येत्या 2 तासात धारूर, येळंब, केज तालुका या ठिकाणी देखील मध्यम ते जोरदार विजांच्या कडकडाटासह तुफान पाऊस येत आहे। त्यामुळे सर्व शेतकऱ्यांनी अंदाज लक्षात घ्यावा, कारण हा विजांच्या कडकडाटासह खूप जोरदार स्वरूपाचा पाऊस बघायला मिळत आहे। खूप तीव्रता पावसाची या ठिकाणी आपल्याला बघायला मिळणार आहे। तसेच इकडे बीड, पाटोदा, अमळनेर येत्या 2 तासात हाय अलर्ट आहे। पावसासोबत विजांचं खूप मोठं संकट बघायला मिळणार आहे। तीव्र स्वरूपाचा पाऊस या ठिकाणी देखील आपल्याला बघायला मिळणार आहे। तर चला आता विजांसह जोरदार पावसाला आता कोणत्या जिल्ह्यामध्ये किती वाजता सुरुवात होणार आहे व रात्रीला कुठे मुसळधार पाऊस पडणार आहे, आता सविस्तर अंदाज आपण बघूयात। तर यामध्ये इकडे बघू शकता, सध्या विचार केला तर कोल्हापूरला, आता कोल्हापूरला, सांगलीला, विजयपुराला जोरदार पाऊस बघायला मिळणार आहे। मध्यम ते मुसळधार पाऊस राहील। काही ठिकाणी अतिशय जोरदार अशा पावसाची शक्यता बघायला मिळणार आहे। सोलापूर जिल्ह्यात देखील सतर्क राहावे, विजांचा धोका अधिक आहे। सोलापूर जिल्ह्यातील काही भागात, यामध्ये तुळजापूरचा भाग येतोय, तुळजापूर, बार्शी, पेठचे काही भाग येतात, या ठिकाणी मध्यम ते जोरदार तर काही भागात मुसळधार पावसाची शक्यता आहे। तर पेठ, लातूर, उदगीरच्या भागामध्ये देखील आपल्याला मध्यम ते जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता ही बघायला मिळणार आहे। तर करमाळा
यवतमाळ, जामखेड, बीड, केज, परळीच्या भागामध्ये देखील आपल्याला मध्यम ते जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता बघायला मिळू शकते। मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस आपल्याला बघायला मिळू शकतो। तसेच इकडे अहिल्यादेवीनगर, जामखेड, बीड, माजलगावच्या भागात, परळी, केजच्या भागात देखील आपल्याला मध्यम स्वरूपाचा तर एका दुसऱ्या ठिकाणी जोरदार स्वरूपाचा पाऊस बघायला मिळू शकतो। काही ठिकाणी चांगली तीव्रता राहील, चांगल्या स्वरूपाचा पाऊस आपल्याला बऱ्यापैकी भागामध्ये बघायला मिळेल। तसेच माजलगाव, सेलू, नांदेडचा भाग असेल, अहमदपूरचा भाग असेल, विजांच्या कडकडाटासह आपल्याला मध्यम ते जोरदार पाऊस पुढच्या 2 तासात बघायला मिळणार आहे। पावसाची व्याप्ती देखील बऱ्यापैकी भागात अधिक राहण्याचा अंदाज आहे। तर हा पाऊस आता लवकरच बरेच जिल्हे व्यापत जाणार आहे। यामध्ये आता नगरचा भाग असेल, नगरच्या देखील काही तुरळक भागात पावसाची शक्यता आहे। राळेगाव, कडा, शिरूर, अलकुटीचा भाग असेल, जुन्नरचा भाग असेल, मंचन, गोरेगाव, राहुरीचा भाग असेल, भाकूर, पाथर्डीचा भाग असेल, याही ठिकाणी मध्यम स्वरूपाचा तर काही भागामध्ये जोरदार अशा स्वरूपाचा पाऊस आपल्याला बघायला मिळणार आहे। तर चला आता सध्या कोणत्या ठिकाणी जोरदार पाऊस सुरू आहे व सध्या असलेले पावसाचं वातावरण कुठे कसं राहील ते आपण पाहूयात। तर आता या ठिकाणी बघू शकता, छत्रपती संभाजीनगर जोरदार पाऊस, जालना जोरदार पाऊस, गंगापूर जोरदार पाऊस बघायला मिळणार आहे। विजांच्या कडकडाटासह तुफान अशा पावसाची शक्यता आहे। सेलू, लोणार, हिंगोलीच्या भागात विजांच्या कडकडाटासह तुफान पाऊस, तर काही ठिकाणी अतिशय मुसळधार पाऊस बघायला मिळणार आहे। वाशिम, पुसद, उमरखेडच्या भागामध्ये, यवतमाळ, पांढरकवाडाच्या भागामध्ये, कारंजा, चिखलीच्या भागात मध्यम ते जोरदार पावसाची शक्यताही आपल्याला बघायला मिळणार आहे। आता फक्त लक्ष देऊन बघा, कारंजा, अकोलाला देखील तुफान पाऊस येत आहे। चिखली, लोणारच्या भागात देखील मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता आपल्याला बघायला मिळणार आहे। विजांच्या कडकडाटासह पाऊस राहील। यवतमाळ, वर्धा, आर्वी, पांढरकवाडा हा जो पट्टा या बऱ्यापैकी भागात पाऊस चांगला राहणार आहे। तसेच इकडे चिखली, सिल्लोड, पाचोऱ्याचे बरेच भाग पाऊस घेणार आहे। वाशिम, कारंजा, यवतमाळ या भागात बऱ्याच ठिकाणी पावसाची शक्यता आहे। तर हा चिखलीचा जो भाग दिसत आहे याही ठिकाणी जोरदार पाऊस होईल। या अकोल्याच्या भागात देखील जोरदार पावसाची शक्यता आपल्याला बघायला मिळणार आहे। मध्यम ते काही ठिकाणी जोरदार स्वरूपाचा पाऊस आपल्याला पाहायला मिळणार आहे। अधिक पावसाची शक्यता या ठिकाणी अकोल्याच्या, खामगावच्या भागात आहे। मध्यम ते जोरदार पाऊस वाशिमच्या देखील काही भागामध्ये आपल्याला बघायला मिळणार आहे। तसेच इकडे यवतमाळच्या भागात बघायला मिळून, तसेच अकोट, अमरावती, आर्वी, बर्दापूर, जळगाव, धुळे, पाचोऱ्याचे भाग असेल, या ठिकाणी देखील आपल्याला विजांच्या कडकडाटासह तुफान स्वरूपाचा पाऊस बघायला मिळणार आहे। मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता ही बऱ्यापैकी भागामध्ये लागतानाचं चित्र आपल्याला बघायला मिळणार आहे। हा अंदाज सर्व शेतकऱ्यांनी लक्षात घ्यावा, कारण पावसाची तीव्रताही आपल्याला बहुतांश भागामध्ये अतिशय तीव्रशाली दिसून येणार असून जोरदार प्रभाव हा पावसाचा राज्यातील बऱ्यापैकी भागात पडणार आहे। तसेच इकडे बघू शकता, यवतमाळला येत्या जोरदार पाऊस येत्या 2 तासात बघायला मिळणार असून नागपूरच्या भागामध्ये देखील आपल्याला मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता बघायला मिळणार आहे। आर्वी, वर्धाच्या भागामध्ये, अमरावती, अकोट, खामगाव या भागामध्ये, कारंजाच्या भागामध्ये विजांसह जोरदार पाऊस, तर वरुडच्या भागामध्ये, धरणी, बुरहानपूरच्या भागामध्ये जोरदार ते अति मुसळधार पाऊस बघायला मिळणार आहे। काही ठिकाणी चांगली शक्यता ही पावसाची 100% आपल्याला बघायला मिळेल। तर चला आता येत्या 2 तासात मुसळधार पाऊस काही जिल्ह्यांकडे हजेरी लावणार आहे, काही जिल्ह्यांकडे या पावसाचं प्रमाण बघायला मिळणार आहे। अशा जिल्ह्यांची नावे आपण आता जाणून घेऊयात। तर यामध्ये बघू शकता, येत्या 2 तासात पावसाचा मोठा अलर्ट हा आपल्याला इकडे उत्तर महाराष्ट्रात तर बघायला मिळणारच आहे। जळगावमध्ये देखील मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता आज राहणार आहे। कन्नड, धुळे, जळगावच्या भागातील शेतकऱ्यांनी अंदाज लक्षात घ्यावा। खामगाव, अकोलाच्या भागात देखील आपल्याला चांगल्या स्वरूपाच्या पावसाची शक्यताही बघायला मिळणार आहे। तर इकडे हिंगोली, लोणारच्या भागात देखील आपल्याला जोरदार पावसाची शक्यता बघायला मिळणार आहे। तर काही ठिकाणी आता तीव्र स्वरूपाचा पाऊस देखील आपल्याला बघायला मिळेल। तर सिल्लोड, कन्नडच्या भागात देखील चांगला पाऊस राहणार आहे। आता ऑगस्टचा शेवटचा आठवडा आपल्याला जोरदार पावसाचा बघायला मिळणार असून ऑगस्टच्या शेवटच्या आठवड्यामध्ये देखील तीव्र पावसाची शक्यता आपल्याला बघायला मिळणार आहे। आता तसेच विचार जर केला तर नांदेड जिल्ह्यात देखील मध्यम ते जोरदार पाऊस आपल्याला पाहायला मिळणार असून येत्या 2 तासात आपल्याला पावसाचा हाय अलर्ट या भागामध्ये दिसून येत आहे। तर चला आता मुसळधार पाऊस कोणत्या दिशेने सरकत आहे, कोणत्या भागात आता विजांचा धोका अधिक राहणार आहे, कुठे मुसळधार पाऊस पडेल, आता सविस्तर राहिलेल्या 2 मिनिटात आपण जाणून घेऊयात। तर इकडे बघा, यामध्ये परळी, केज, अहमदपूर जोरदार पाऊस, देगलूर, उदगीर, पेठ, बार्शी, तुळजापूर, करमाळा, सोलापूर मध्यम ते जोरदार, काही ठिकाणी मुसळधार पाऊस बघायला मिळणार आहे। नांदेड जिल्ह्यात तुफान पावसाची शक्यता आज बघायला मिळणारच आहे। स्थानिक वातावरण निर्माण होऊन चांगला पाऊस विजांच्या कडकडाटासह हा 100% राहणार आहे। मध्यम ते मुसळधार स्वरूपाच्या पावसाची शक्यता राहणार आहे। तर छत्रपती संभाजीनगरमध्ये देखील चांगला पाऊस आपल्याला बऱ्यापैकी भागात पाहायला मिळणार आहे। तर आता लवकरच पावसाला सुरुवात लातूर जिल्ह्यात होणार आहे। केज तालुक्यात, बर्दापूर, कळंबच्या भागात तुरळक ठिकाणी सुरुवात होईल। बार्शी,
करमाळा कर्जतच्या भागात देखील तुरळक ठिकाणी आता पावसाला सुरुवात होईल। तर इकडे विदर्भाच्या पूर्ण भागामध्ये आता पावसाला पोषक वातावरण हे बघायला मिळणार असून मध्यम ते जोरदार तर काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता हे आपल्याला बघायला मिळू शकते। तीव्र स्वरूपाचा पाऊस आपल्याला काही भागामध्ये बघायला मिळणार आहे। तर चला आता काही ठिकाणी तीव्र पावसाच्या सरी होण्याचा अंदाज आहे। अशा जिल्ह्यांची नावे आता तुम्हाला राहिलेल्या एका मिनिटामध्ये सांगतो। तर यामध्ये इकडे बघू शकता बीड जिल्हा जामखेड या ठिकाणी जोरदार पाऊस येत्या 2 तासात येत आहे। पाथर्डी भागूरच्या भागात कडाच्या भागात येत्या 2 तासामध्ये आपल्याला पावसाची शक्यताही बघायला मिळणार आहे। तीव्र पावसाच्या शक्यता आपल्याला बऱ्यापैकी भागामध्ये पाहायला मिळू शकतात। यामध्ये जर विचार केला तर आता काही ठिकाणी अतिमुसळधार स्वरूपाच्या पावसाचा अंदाज आहे। तसेच आता एकंदरीत जर विचार केला तर 16, 17 ऑगस्ट या तारखांना आपल्याला जोरदार पाऊस राज्यात बघायला मिळू शकतो। तोपर्यंत शेतीची कामे उरकून घ्या। तसेच इकडे श्रीरामपूर, अहिल्यादेवीनगर मध्यम ते जोरदार तर काही ठिकाणी मुसळधार स्वरूपाचा पाऊस बऱ्यापैकी ठिकाणी आपल्याला पाहायला मिळणार आहे। तर चला आता पुढच्या जिल्ह्यांची नावे आपण जाणून घेऊयात। तर इकडे बघू शकता मुंबई, पुणे जोरदार ते मुसळधार पाऊस। तर इकडे सोलापूर भाग मुसळधार पाऊस, कलबुर्गी, बिदर, विजयपुरा मध्यम ते जोरदार तर मुसळधार पाऊस काही ठिकाणी बघायला मिळेल। विदर्भातील बहुतांश भागामध्ये विजांच्या कडकडाटासह तुफान पाऊस राहील। तसेच इकडे वाशिमला येत्या 2 तासात पाऊस येत आहे। मेहकर, लोणार, रिसोडच्या भागात, जालना, घनसावंगी, अंबड या ठिकाणी पावसाची शक्यता आहे। स्थानिक वातावरण निर्माण होऊन पाऊस राहील। विदर्भात देखील पावसाचं प्रमाण हे दुपारनंतर चांगलं बघायला मिळणार आहे। वाशिमला चांगला पाऊस हजेरी लावणार आहे। तर इकडे नागपूर, गोंदिया, भंडारा, गडचिरोलीच्या भागात देखील विजेच्या कडकडाटासह आपल्याला जोरदार पावसाची शक्यता बघायला मिळू शकते। तीव्र स्वरूपाच्या पावसाचा अंदाज बऱ्यापैकी भागामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे। कोडोली, आर्वी, अमरावती, अचलपूर, वरोडच्या भागामध्ये, सासूर, वर्धाचे भाग, यवतमाळ, कारंजा, अकोला, वाशिम, पुसद, हिंगोली, उमरखेडचे भाग, खामगाव, अकोल्याच्या चिखलीच्या भागात विजांच्या कडकडाटासह मध्यम ते मुसळधार काही ठिकाणी तीव्र स्वरूपाच्या पावसाची शक्यता पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळणार आहे। हा अंदाज सर्व शेतकरी मित्रांनी लक्षात घ्यावा, कारण पावसाचं प्रमाण काही भागामध्ये अधिक राहू शकतं। काही ठिकाणी तीव्र स्वरूपाच्या पावसाची शक्यता पुन्हा एकदा आपल्याला बघायला मिळू शकते। हा अंदाज सर्व शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचा आहे। तर आता रोजची रोज व्हिडिओसाठी सबस्क्राईब करा, नोटिफिकेशनला ऑलवरती टाका, जेणेकरून रोजचे रोज अंदाज या चॅनलवरती बघायला मिळेल।